सेवा केंद्राचे उद्घाटन बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक GM सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। पाचोरा SBIच्या मुख्य शाखेच्या शेजारी भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक अशोक M गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक GM सोमवंशी, SBIचे मुख्य प्रबंधक संतोष R वाकडे, नगरसेवक डॉक्टर भूषण मगर, डॉक्टर धनंजय बेंद्रे, नितीन पाटील, नाणेसाहेब, अभयकुमार साहेब, विकास भट, ग्राहक सेवा केंद्राचे मॅनेजर गोकुळ सोनार, सौ निकिता सोनार, सौ कृष्णा बोरुडे, विकास राऊतराय, प्रणिता जगताप, रेणुका शिरुडे, प्रसाद तांबटकर, सचिन पाटील, ऋषिकेश वाघ, दीपक दलवे आदी उपस्थित होते। या ग्राहक सेवा केंद्रातर्फे मुख्य शाखेकडून पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा पुरवल्या जाणार असल्याने या ग्राहक सेवा केंद्राचा जास्तीत जास्त फायदा होणार असल्याचे श्री गुप्ता साहेब यांनी यावेळी सांगितले। आज 1 जानेवारीच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक चांगला ग्राहक सेवा केंद्र विथ ऑल फॅसिलिटीज इथे सुरू झालेला आहे। त्याबद्दल गोकुळचं अभिनंदन करतो मी आणि सगळ्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी या सुविधेचा फायदा घ्यावा आणि हा ग्राहक सेवा केंद्र डिस्ट्रिक्टमध्येच नाही तर राज्यात मॉडेल बनवावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। आज पाचोरा येथे स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। ग्राहक सेवा केंद्रामध्ये ही स्टेट बँकेची छोटी ब्रांचच आहे आणि इथले जे व्यवहार असतात ते सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत करू शकतात, सुट्टीच्या दिवशी सुद्धा। आणि 20,000 पर्यंत सगळे जे व्यवहार असतात लोकांचे ते इथे येऊन पैसे काढणे, जमा करणे किंवा इतर खात्यात ट्रान्सफर करणे या सगळ्या सोयी ग्राहकांना इथे उपलब्ध आहे आणि ट्रस्टेड गोष्ट आहे। इथे कोणत्याही प्रकारचा असा डाऊट नाही आहे। कोणाला काही वाटलं तर आपल्या बँकेत जाऊन आपले अकाउंट बघू शकतात। आणि गोकुळ सोनारने आज हे सेवा केंद्र सुरू केलेलं आहे, त्याला मी आयडेंटिफाय केलेला, आधीच तो या कामात होता आणि आता तो पुढे तुम्ही जर इथे सेंटरमध्ये व्हिजिट कराल तर तुम्हाला दिसेल की एक छोटीशी स्टेट बँकेची ब्रांचच आहे, ब्रांच सुरू झालेली आहे। सर्व पाचोराच्या नागरिकांनी या सोयीचा फायदा घ्यावा आणि गोकुळने हे केंद्र अधिक सुदृढ करावं की जेणेकरून हे मॉडेल बनेल आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात। त्याला शुभेच्छा व्यक्त। पाचोरा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील गर्दी लक्षात घेता अशाच प्रकारचे संपूर्ण भारतात भारतीय स्टेट बँकच्या गर्दीचे प्रमाण, ग्राहकांच्या गर्दीचे प्रमाण वाढल्यामुळे बँकेने स्पेशल ग्राहक सेवा केंद्र सुरू केलेले आहेत। यापैकी पाचोरा शहरातच गोकुळभाऊ सोनार यांचं हे ग्राहक सेवा केंद्र देशमुखवाडी भागातील तावरे शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे सुरू झालेलं आहे। आपण त्या केंद्राचे संचालक गोकुळभाऊ यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। भाऊ, या केंद्राला किती वर्ष झाले आणि याबाबत आपण अधिक काय माहिती देऊ शकतात? या केंद्राला आपण 5/5/2014 ला सुरुवात केली होती। यात जनधन योजनेचा नव्याने सुरू झालेले होते। यात आपण जवळजवळ पाचोरा तालुक्यातील 10,000 लाभार्थ्यांचे आपण जनधन योजनेमध्ये खाते उघडण्यात आले। या योजनेमध्ये लाभार्थ्यांपर्यंत आपण सर्व इन्शुरन्स ज्या प्रधानमंत्री विमा योजना असेल हे आपण पोहोचवले आहेत। पण ग्रामीण भागातील लोकांना या योजनेबद्दल बरीचशी काही अनभिज्ञता होती, त्याच्यात माहिती नव्हती की जनधन योजनेमध्ये आपण कशा पद्धतीने त्याचं खातं उघडल्यानंतर त्याचा व्यवहार कसा करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण महिन्याला 4 एंट्र्या केल्या पाहिजे। जे काही आपली सेव्हिंग आहे ही सेव्हिंग आपल्या अकाउंटला करून 50 रुपयापासून थोडक्यात तुम्ही याच्या अंडर किती कामं केलेली आहेत, कोणते कामं करतात? याच्यामध्ये आपण प्रधानमंत्री विमा योजनेमध्ये जवळजवळ 5,000 लोकांपर्यंत आपण विमा योजना काढला। जवळजवळ 10,000 लोकां म्हणजे खाते उघडून त्यांना आपण 8,000 पर्यंत पासबुक आणि पिन नंबर आपण इश्यू केलेले आहेत। आतापर्यंत आपल्या बँकेतून किती रुपयापर्यंतची सेवा दिली जाते किंवा घेतली जाते? आता प्रति लाभार्थी आपण प्रति कस्टमरला 20,000 पर्यंत आपण विड्रॉल डिपॉझिट आपण देतोय। याच्यात आपण अगोदर 10,000 पर्यंत लिमिट होती, तर SBIने आपलं अडचणी लक्षात घेता 20,000 पर्यंतचा व्यवहार आपला हा वाढलेला आहे। जे उपस्थित ग्राहक आहेत त्यांना आपण विचारूया। भाऊ, आपलं नाव काय? सफदरजन चौधरी। चौधरी बंधू, आपण या ठिकाणी आलेले आहात। स्टेट बँकेचे तुम्ही तुमची शाखा आहे, तुम्ही कोणासाठी आलेले इथे? आम्ही पैसे काढण्यासाठी आलेले। साधारणतः किती दिवसापासून किंवा किती महिन्यापासून इथं तुम्ही काम काय? 12 महिन्यापासून खाते आमचं। 12 महिन्यापासून तुम्हाला इथं सेवा व्यवस्थित मिळते? हो हो।
आजी तुम्ही किती दिवसापासून येता इथे? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून तुम्ही पैसे घ्यायला आले का टाकायला आले? हो, 600 रुपये गरीबी आठव पगार घ्यायला आले. अशा पद्धतीने या ठिकाणी सेवा दिली जाते. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम आहे, ग्राहकांची एक तक्रार आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, ती म्हणजे स्पेशली BSNLच्या बाबतीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की बा आम्हाला या ठिकाणी 2-2 तास बसून राहावं लागतंय. याचं कारण आपण ग्राहकाकडूनच जाणून घेऊया. त्याला तुम्हाला या ठिकाणी जी सेवा मिळते स्टेट बँकेने जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया काय? येथे मनुष्यबळाचा मुबलक पुरवठा आहे, परंतु मशिनरीमध्ये नेहमी 2-2, 3-3 तास बिघाड झालेला असतो. त्याच्यामुळे लोक त्रस्त होतात. बिघाड असतो की इंटरनेटचा काय प्रॉब्लेम? इंटरनेट बंदच होत असतं, त्यामुळे पुढील कारभार होत नाही. गोकुळ, इंटरनेटच्या संदर्भात तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटकडून इंटरनेट घेतलेलं आणि त्याच्या संदर्भात तुम्ही काय कारवाई केलेली? आपण BSNL कडनं इंटरनेटची सुविधा घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये बरेचसे केबलिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे एका वेळेस सगळे सर्व्हर चालू असतात. तर थोडासा स्पीड जर त्याला मिळाला आणि कनेक्टिव्हिटीचा जर चांगला सर्व्हर त्यांनी जर सुविधा केली तर आपल्याला ग्राहकांना ती सेवा व्यवस्थित देता येईल.